नमस्कार. आज कोल्हापूरच्या सर्वाधिक लोकप्रिय महिला महापौर मॅडम आपल्याबरोबर आहेत. 2च दिवसापूर्वी महापालिकेमध्ये महापौर दरबारामध्ये महापौर मॅडमनी जय श्रीराम म्हणून त्यांच्या भाषणाची सुरुवात केली होती. आणि श्रीरामचंद्र हे लाखो हिंदूंचं आराध्यस्थान असताना त्याच्यावरती आक्षेप घेण्यात आला. तर त्या ठिकाणी महापौर मॅडमनी ठणकावून त्यांची योग्य भूमिका सांगितली. त्या संदर्भात महापौर मॅडम त्यांची भूमिका आज मांडतील. आपण महापौर मॅडम त्यांची भूमिका विचारूया. नमस्कार. जय श्रीराम. एक महापौर म्हणून कोल्हापूर वासियांसाठी जनता दरबार हा आम्ही दर महिन्याच्या 5 तारखेला आयोजित करतो आणि त्याच पद्धतीनं यावेळेला सुद्धा 6वा माझा जनता दरबार होता. आणि आम्हाला असं अपेक्षित असतं की काही कोल्हापूरवासियांचे प्रश्न आहेत त्यांना आपण सॉल्व करावं आणि माझ्या या कोल्हापूरवासियांनी खुश व्हावं. अशाच पद्धतीनं एक असेच तक्रारदार आले होते की त्यांनी आम्हाला असा आक्षेप घेतला की तुम्ही नेहमी संविधानाच्या तुम्ही महापौर आहात तर तुम्ही अशा पद्धतीनं जय श्रीराम म्हणू शकत नाहीत आणि तुम्ही त्याच्याऐवजी तुम्ही आंबेडकरजींचं नाव घेत जा किंवा बाकीचे जे समाजसुधारक आहेत त्यांची पण नावं घेत जा असा त्यांनी डायरेक्ट माझ्यावरती आरोप केला. आणि या आरोपाला उत्तर देत असताना मी त्यांना माझ्या या कालखंडाचा त्यांना एक त्याचा थोडक्यात मी समाचारच घेतला. कारण मी जेव्हापासून महापौर झाले त्याच्या अगोदरही मी समाजकार्य करत होते आणि या माझ्या कालखंडामध्ये मी माझ्या एकाही भाषणामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी असू देत किंवा स्त्री शिक्षण चळवळीच्या उद्गात्या सावित्रीबाई फुले असू देत किंवा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असू देत किंवा आपल्या सर्व देवी देवतांचं मी नाव घेऊन त्यांना नतमस्तक होते आणि मग मी माझं भाषण सुरू करते. परंतु हा त्यांनी केलेला डायरेक्ट आरोप होता आणि कॉन्स्टिट्युशनल राईटप्रमाणे हा माझा अधिकार आहे. मी माझ्या धर्माचं कलम क्रमांक 19 जे भाषण स्वातंत्र्य आहे किंवा व्यक्ती स्वातंत्र्य कलम क्रमांक 25 आहे याच्या अनुषंगाने मी माझ्या धर्माचं श्रीरामांचं प्रभूंचं मी नाव घेऊ शकते. आणि अशा पद्धतीनं केवळ समाजामध्ये काही असे विघ्न संतोषी लोक असतात की जी समाजाची शांतता भंग करू इच्छितात आणि अशा पद्धतीनं जातीय वाद निर्माण करण्याचं काम करत असतात. आणि म्हणून मला एक महापौर म्हणून त्यांना या गोष्टीनं खडसावून सांगावंच लागलं की माझ्या या कोल्हापूर शहराला शाहू महाराजांनी समानतेचा धडा दिलेला आहे आणि त्याचंच द्योतक घेऊन आम्ही आज महापौर म्हणून कोल्हापूर शहरामध्ये काम करत आहोत. आणि अशा पद्धतीनं जर पुन्हा वागलात तर पुन्हा आम्ही माफ करणार नाही अशा पद्धतीनं मी त्यांना उत्तर माझ्या शब्दामध्ये दिलेलं होतं. ताई, परवा दिवशीच 9 ऑगस्टला आपला एक जाहीर कार्यक्रम झाला. त्या जाहीर कार्यक्रमाच्या भाषणाचा प्रारंभ पण तुम्ही जय श्रीराम म्हणून केला. तर त्यामागची तुमची भूमिका कशी होती? मी एक हिंदू आहे आणि मला याचा खूप अभिमान आहे. मला माझ्या धर्माचा माझ्या जे काही माझ्यावरती आज संस्कार झाले त्या सगळ्या खरं तर आज भारताला खूप मोठा वारसा आहे, वैदिक वारसा आहे, संस्कृती आहे आणि त्याचं जतन करण्याचं काम हे माझं फक्त काम नाही तर हे माझं ध्येय आहे, उद्दिष्ट आहे आणि हे माझं कर्तव्य मी स्वतःला मानते. त्यामुळे मी माझ्या प्रत्येक भाषणात माझ्या प्रभूंची देवी देवतांची मी आई अंबाबाईचंही नाव घेते, मी आई तुळजाभवानीचे नाव घेते आणि तसंच मी नेहमी आम्ही ज्यांना देवता मानतो असे छत्रपती शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज जी असतील, छत्रपती शहाजी महाराज जी असतील की आई राजमाता जिजाऊ असतील या सगळ्याच थोरवंतांची मी नावं नेहमीच घेते आदराने.